विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना व यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक विचार करून आमच्या संविधान सभेत आज या 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. आता नवीन बाळगी आहे ते बाळगी आपापल्या परीने या विहारामध्ये कार्यरत आहे आणि आजच्या कार्यक्रमाला या विहारापासूनच संपूर्ण नागपूर शहरातील विहारामध्ये संविधानाविषयीची माहिती अधिकार हक्क आणि गेल्या 72 वर्षापासून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अल्पसंख्याक आदिवासी दलित पीडित लोकांचा विकास या संविधानाच्या माध्यमातून झाला का हे संपूर्ण माहिती संविधानाच्या कक्षेमध्ये जे काही बाबी असतात त्या बाबी लोकांना जागरूक करण्याचे काम आमच्या वंदना संघा दीक्षाभूमीच्या वतीने आम्ही निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतो. 125व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने 125 खेड्यामध्ये जाऊन आम्ही लोकांनी बहुजन समाजाला जागृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा बहुजन समाज फार मोठ्या संख्येने आहे. आदिवासी समाज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब जर एकत्रित झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की या देशामध्ये शासन करते जमात अल्पसंख्याक लोकांमध्ये झालेले पाहिजे. परंतु 32 वर्षाच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. ते साकार करण्याकरिता वंदना संघ दीक्षाभूमीच्या वतीने निरनिराळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि म्हणूनच आज पासून या विहारापासून वंदना संघाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक देवदासजी घोडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि संविधान सभा डिबेट मराठी अनुवाद कोणीही पूर्ण भविष्य केलेलं नसता एवढं मोठं कार्य 10 खंडामध्ये त्याने निर्माण केलेले आहे. आमच्या धम्मबोध पॅकिंगचे गेल्या 16 वर्षापासून ते संपादक आहे. प्रबोधन होत आहे आणि निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून समाजातील लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न वंदना संघाचे कार्यकर्ते करीत आहेत. तेव्हा मी तुमच्या जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक देवदासजी घोडेकर यांना विनंती करतो
की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम तथागतांना वंदन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. श्रद्धेय जनतेजी आणि उपस्थित आपण सर्व, आपल्या सर्वांना 26 जानेवारी 2021 गणतंत्र दिवसाच्या हार्दिक मंगलकामना. तसंच आपणास आणि आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या मंगलकामना, शुभकामना, साधुवाद, विनम्र अभिवादन, सप्रेम जय भीम. 25 वर्षाच्या वर कालावधी झाला. दर रविवारी आम्ही दीक्षाभूमीवर बसतो आणि मग समाजाशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा विचार करतो. मुख्य उद्देश आमचा असा आहे की तथागत गौतम बुद्ध, त्यांचा धम्म, धम्माची फिलॉसॉफी, धम्माचं एक तत्त्वज्ञानही असतं. हे तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, आर्थिक, राजनीतिक फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान याच्या प्रबोधनाचं कार्य वंदना संघाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्या दिशेने आम्ही गेल्या 25च्या वर झालेत वर्ष, निश्चित डांगरे साहेब सांगू शकतील किंवा लोखंडे सर सांगू शकतील, तर तेव्हापासून वंदना संघ कार्यरत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो. 2021च्या सुरुवातीला कोरोनामुळे आमचे कार्यक्रम स्थगित झालेले होते. सगळेच कार्यक्रम स्थगित झालेले होते, कारण मला वाटतं मार्चमध्ये आमची मीटिंग झाली होती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 15 मार्चची मीटिंग झाली आणि त्यानंतर आमचे सगळे कार्यक्रम वंदना संघाचे मासिकाच्या प्रकाशनासहित सगळे कार्यक्रम थांबले. आणि मग 2021ला 3 जानेवारीपासून पुन्हा आमच्या नियमित, त्याला आम्ही धम्मसंगीती म्हणतो, रविवारची धम्मसंगीती सुरू झाली आणि मासिकाच्या प्रकाशनाचा उपक्रमही आम्ही सुरू केला. फेब्रुवारीचा अंक आमचा निघणार आहे. परंतु जेव्हा 3 जानेवारीला आमची पहिली बैठक झाली तेव्हापासून आमच्या डोक्यात असा विचार होता की 2021 हे वर्ष एक वेगळ्या प्रकारचं वर्ष आहे. आमच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत झपाट्याने बदलते आहे आणि विपरीत होत आहे. समाजावर संकट येत आहेत, संविधान संकटात आहे, लोकशाही संकटात आहे, बाबासाहेबांची फिलॉसॉफी संकटात आहे, बहुजन संकटात आहे, अल्पसंख्याक संकटात आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जर काही नवीन केलं नाही तर, परंपरागत कार्यक्रमच जर सुरू ठेवलेत तर, परंपरागत कार्यक्रम जर सुरू ठेवलेत तर ज्याचा काही फार फायदा होईल असं नाही. लोकांना ते कार्यक्रम माहीत झालेले आहेत, लोक येतात, सहभागी होतात. परंतु जर काही वेगळं केलं नाही तर आपल्याला हे सगळं वाचवता येणार नाही. आज संविधानाला 71 वर्ष पूर्ण झालीत आज, आणि म्हणून 72वा गणराज्य दिवस आपण साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं आणि मग संविधान लागू झाल्यानंतर आज 71 वर्ष संविधान जिवंत आहे. 71 वर्ष संविधान जिवंत आहे. संविधान राजकीय पक्षांनी जिवंत ठेवलेलं नाही, संविधान राजकीय नेत्यांनी जिवंत ठेवलेलं नाही, संविधान लोकांनी जिवंत ठेवलं, सामान्य लोकांनी जिवंत ठेवलं. कारण बाबासाहेब म्हणतात, संविधान असो की कोणताही कायदा असो, जर लोकांना मान्य असेल तर जिवंत राहतो, लागू करता येतो. लोकांना मान्य नसेल तर कायदा जिवंतही राहत नाही आणि लागूही करता येत नाही. हे बाबासाहेब 1941 साली सांगून गेलेत. रानडे, गांधी आणि जीना हे त्यांनी भाषण दिलं होतं रानडेच्या 101व्या जयंतीनिमित्त. त्यांना सांगून गेले की कोणताही कायदा, कोणत्याही सरकारला लोकांवर जबरदस्तीने कायदा नाही लागत आहेत. आता चालू आहे ना, 3 कायदे केलेत सरकारने, बहुमत आहे आमचं, करून टाकलेत कायदे. पण तो लोकांना मान्य आहे का? लोकांना मान्य नाही. म्हणून सरकार लागू करू शकतं का? सरकार असं म्हणतं आम्ही 2 वर्ष स्थगित करतो कायदा. का म्हणणं भाग पडलं सरकारला? कारण जे कायदे लोकांना मान्य नाहीत ते कायदे सरकार, कोणतंही सरकार लागू करू शकत नाही. आणि जे मान्य आहे ते जिवंत राहतात. संविधान मान्य आहे, लोकांना स्वीकारलेलं आहे.
काहींनी काही भाग स्वीकारला असेल, काहींनी दुसरा भाग स्वीकारला असेल, परंतु काही भाग स्वीकारण्यासारखा आहे म्हणून संविधान जिवंत आहे. संविधान जिवंत आहे. 72 वर्ष झाले. सुप्रीम कोर्टाला विचारण्यात आलं होतं एकदा की संविधान किती काळ जिवंत राहील. हे सांगायचा अर्थ असा की संविधानाचं महत्त्व स्पष्ट करायचं आपल्याला. जेव्हा संविधान निर्माण होत होतं तर संविधान सभेतले बसलेले लोक म्हणत होते किती वर्ष टिकेल संविधान? 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, त्याच्या पलीकडे या संविधानाला आयुष्य नाही. परंतु बाबासाहेबांचा विश्वास होता. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की संविधान शांततेच्या काळात आणि युद्धाच्या काळातही हे संविधान या देशासाठी उपयोगी ठरणार आहे. या संविधानाला मृत्यू नाही आहे जर लोकांपर्यंत आपण हे संविधान योग्य प्रकारे पोचवलं तर. म्हणजे जर तर असतातच, लोकांपर्यंत पोचवलं तर. लोकांना माहीतच नाही संविधान काय आहे तर कदाचित जिवंत राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयापुढे असाच प्रश्न होता की संविधान किती काळ जिवंत राहील. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की हे एक जैविक प्रलेख आहे. जैविक प्रलेख म्हणजे सतत जिवंत राहणारा आणि वाढणारा प्रलेख आहे. का? कारण त्याचं असं आहे की बदलत्या परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता या संविधानात आहे. आणि जे बदलत्या परिस्थितीनुसार बदलू शकतात, तर माणूस असो, पशु असो, पक्षी असो, डॉक्युमेंट्स असो, इतिहास असो, तो जिवंत राहतो. जे बदलू शकत नाही त्यांना म्हणतात मृत. ते मृत पावतात. आणि दुसरं असं की हे बदलत असताना त्यांची जे काही मूळ तत्त्व आहे, मूळ सिद्धांत आहेत, मूळ मूल्य आहेत, ती मात्र बदलत नाहीत. आपल्या संविधानाबाबतही तेच आहे. मग त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर संविधान जिवंत आहे, परंतु जिवंत ठेवण्यासाठी प्रयास करावे लागतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे मग वंदना संघाने असा विचार केला की यावर्षी जर वंदना संघाला मनापासून असं वाटत असेल की संविधान संकटात आहे आणि संकटात आहेही, लोकशाही संकटात आहे, निश्चितपणे संकटात आहे, आणि मग संविधान आणि लोकशाही संकटात असेल आणि जर संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल, तर मग कोण वाचवणार? लोक वाचवणार. का लोक वाचवणार ते मी नंतर माझ्या भाषणामध्ये तुम्हाला नंतर पुढे सांगेन. लोक वाचवणार. आणि मग लोक वाचवणार असतील तर संविधान आणि लोकशाही घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोकांना लोकशाही म्हणजे काय समजावून सांगितलं पाहिजे. लोकशाही शब्द इतका परिचित आहे की लोकांना असं वाटतं की आम्हाला माहीत आहे लोकशाही. परंतु संविधानाच्या उद्देशिकेमध्ये लोकशाही गणराज्य हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे. वाचला आपण आता. सर्वोच्च न्यायालय म्हणतो, पुन्हा मी सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगतो, कारण संविधान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जेवढी लोकांवर आहे तेवढी सर्वोच्च न्यायालयाला बाबासाहेब सोपवून दिलेले आहे. आणि त्यामुळे मग सर्वोच्च न्यायालय नेहमी संविधानाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे. कधीकधी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय संविधानाच्या विरोधी होतातही, कारण माणसं आहेत, सत्तेला स्वाधीन होतात, कधी होत नाहीत, कधी होतात. काही ताठकण्याचे असतात, काही ताठकण्याचे नसतात. जे ताठकण्याचे असतात ते वाकत नाहीत, सरकारच्या विरोधात जाऊन ते संविधानाची रक्षा करतात. ताठकण्याचे नसतात ते मग कुठे राज्यसभेवर जायचं आहे, कुठे राज्यपाल व्हायचं आहे म्हणून सरकारला हवे तसे निर्णयही देऊ शकतात. हा माणसाच्या स्वभावाचा भाग आहे. यंत्रणेचा दोष कमी आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग जर संविधान वाचवायचं असेल तर लोकांशिवाय पर्याय नाही. आणि मग वंदना संघाने या मागच्या रविवारच्या मीटिंगमध्ये विचार केला की आपण एक अभियान चालवावं. आणि मग त्या अभियानाला मी नवीन नाव देतो आहे. त्या अभियानाला मी नवीन नाव देतो आहे कारण मी विचार करत होतो आज इथे यायच्या आधी, काल मी भाषणाची तयारी करत होतो माझ्या, आणि विचार करत होतो तर एक नवीन नाव मी देऊ इच्छितो. आणि ते नाव असं असेल की जागर लोकशाही गणराज्याचा. जागर लोकशाही गणराज्याचा. आणि मग या परवाच्या रविवारीच असं ठरलं की मग हे अभियान कुठून सुरू करावं, कुठून आरंभ करावं. आणि मग डांगरे साहेब, वंदना संघाचे डांगरे साहेब वंदना संघाच्या मदतीला धावून आले. वंदना डांगरेंना विनंती केली, म्हटलं तुमचं विहार आहे,
तुमचं कार्यक्षम विहार आहे. इथल्या महिला मोठ्या कार्यक्षम आहेत, महिला मोठ्या कार्यकर्त्या आहेत. आणि मग या महिलांच्या माध्यमातून, या विहारांच्या माध्यमातून या वर्षीचा हा आमचा वंदना संघाचा नवीन उपक्रम रमाई बुद्ध विहार आणि वंदना संघ यांच्या माध्यमातून पहिला कार्यक्रम घेऊन आरंभ करावा. आणि मग आमचा विचार असा आहे की 52 आम्ही ही व्याख्यानं करणार आहोत. जागर लोकशाही गणराज्याचा या शीर्षकाखाली आम्ही 52 ठिकाणी 52 विहारात जाणार आहोत आणि कार्यक्रम करणार आहोत. तुमच्या या रमाई बुद्ध विहाराने आम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून कार्यक्रम करण्याची परवानगी दिली आणि या कार्यक्रमाचा आरंभ तुमच्या विहारातून होतो आहे आणि तुम्ही आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल वंदना संघ तुमचा ऋणी आहे. वंदना संघ तुमचे आभार मानतो. आणि मग आज आम्ही हा आमचं अभियान लॉन्च करत आहोत, आरंभ करत आहोत. वंदना संघाचं अभियान आहे आणि अभियानाचं शीर्षक असेल जागर लोकशाही गणराज्याचा. जागर लोकशाही गणराज्याचा. जेव्हा संविधानाची निर्मिती होत होती, विहारात बसलेलो आहे म्हणून बुद्धाविषयी बोललं पाहिजे. जेव्हा संविधानाची निर्मिती होत होती, आप मराठी समजते हो? समजते. जेव्हा संविधानाची निर्मिती होत होती तेव्हा आरोप होता या संविधानामध्ये प्राचीन भारताचं प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. आणि मग या आरोपाचं उत्तर देताना, या आक्षेपावर उत्तर देताना या आक्षेपावर उत्तर देताना 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी लोकशाही गणराज्याची संकल्पना प्राचीन भारतातूनच घेतलेली आहे, फ्रान्सच्या क्रांतीमधून घेतलेली नाही. फ्रान्सची क्रांती झाली 1789 साली आणि जगाची अशी मान्यता आहे की या फ्रान्सच्या क्रांतीमधून जगाला लोकशाही मिळाली, जगाला गणराज्य मिळालं आणि समता, स्वतंत्रता, बंधुता ही मूल्य जगाला मिळाली अशी जगाची मान्यता आहे, पाश्चात्य जगाची. कारण लोकशाही तिथेच मोठी झाली, लोकशाही भारतातून नष्ट झाली आणि तिकडे वाढली. परंतु बाबासाहेब म्हणतात मी बुद्धाच्या संघापासून ही लोकशाही गणराज्याची संकल्पना घेतलेली आहे आणि त्यामुळे मी आजच्या या लोकशाही गणराज्याच्या दिवशी 72व्या गणराज्य दिनी मी तथागत गौतम बुद्धांना यासाठी वंदन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला की ते लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक आहेत. तेव्हा म्हणजे आजपासून 2600 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या संघात लोकशाही गणराज्याची संकल्पना रुजवलेली आहे. आणि मग मला प्रश्न पडला की जर असं असेल तर मग हा जो धम्मग्रंथ आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथात लोकशाही गणराज्याची संकल्पना कुठे आहे का? मग मी शोधायचा प्रयत्न केला आणि काल मी त्याचा शोध घेत होतो आणि मग मला जे काही आढळलं ते कदाचित तुम्हालाही आढळेल. घरी जाऊन पुन्हा एकदा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जर तुम्ही पाहिला तर तुम्हालाही कदाचित या लोकशाही गणराज्याच्या संकल्पनेचा शोध घेता येईल. आणि मग पहिल्या काही पानात चाळत असताना जाणवलं की त्या धम्मग्रंथात, आपल्या या धम्मग्रंथात लिहिलेलं आहे की कपिल वस्तू हे गणराज्य लिहिलेलं आहे. पहिलं म्हणजे कपिल वस्तू हे गणराज्य होतं, म्हणजे तिथे लोकशाही गणराज्याची व्यवस्था कपिल वस्तूमध्ये अस्तित्वात होती. त्यांची संसद होती, तिला शाक्य संघ म्हणत होते. आता आपण संसद म्हणतो, त्यावेळी तिला शाक्य संघ म्हणत होते. आणि 20 वर्षाचं वय झालं की त्या शाक्य संघाचं सदस्य त्याला व्हावं लागत असे. म्हणजे त्या कपिल वस्तूमध्ये राहणाऱ्याला नगर गणराज्य होतं, ते एका नगरापुरतंच गणराज्य होतं. 20 वर्षाचं वय झालं की सदस्य व्हावं लागत असे. काही शपथा घ्याव्या लागत होत्या, काही स्वीकारावं, नियम आणि बंधनं स्वीकारावी लागत होती. सिद्धार्थ 20 वर्षाचा झाला तेव्हा त्यालाही त्या
शाक्य संघाचं म्हणजे संसदेचं सदस्य बनवण्यात आलं आणि संसदेच्या नियमित सभा होत होत्या. आणि मग त्या नियमित सभा होत असताना सिद्धार्थ जेव्हा 28 वर्षाचा झाला तेव्हा मग त्या ठिकाणी एक समस्या उपस्थित झाली. कोलीय आणि शाक्य यांच्यामध्ये त्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून भांडण झालं आणि हा प्रश्न कायमचा सोडवावा म्हणून शाक्य संघामध्ये तिथल्या कपिलवस्तूच्या सेनापतीने संसदेची सभा बोलावली. संसदेचं सत्र बोलावलं असं आधुनिक भाषेत म्हणू आपण. शाक्य संघाची सभा बोलावली, आपण म्हणू संसदेचं सत्र बोलावलं. आणि सत्र बोलावल्यानंतर त्यांनी प्रस्ताव मांडला त्या संसदेमध्ये की हा पाणी वाटपाचा प्रश्न निश्चितपणे सोडवायचा असेल कायमचा तर कोलियाविरुद्ध युद्ध आपल्याला केलं पाहिजे. प्रस्ताव मांडला. प्रस्तावावर आता संसद आहे तर कोणालाही सगळ्यांना सगळे सदस्य आहेत, त्यांना सगळ्यांना बोलण्याची संधी. सिद्धार्थ उभा राहिला आणि त्याने प्रस्तावाला विरोध केला. ही लोकशाही आहे. आपल्या संसदेमध्ये असंच होते. लोकशाही आहे. सरकारी पक्ष एखादा प्रस्ताव मांडतो, विरोधी पक्ष त्याला आक्षेप घेतात, त्याच्यावर बोलतात. प्रस्ताव मांडला, सिद्धार्थाने विरोध केला, चर्चा झाली आणि प्रस्ताव मताला टाकण्यात आला. आणि सिद्धार्थाचा आणि त्याच्यासारख्या काही लोकांचा विरोध असतानाही प्रस्ताव पारित झाला. संसदेमध्ये विरोधी पक्षाचा विरोध असतानाही सरकारचं बहुमत असेल तर कायदा पास होतो, प्रस्ताव पास होतो. तिथेही त्या सेनापतीच्या अनुकूल बहुमत होतं, युद्धाचा प्रस्ताव पास झाला. नंतर मग युद्धाचा प्रस्ताव पास झाला तर दुसरा प्रस्ताव मांडला सेनापतीने की आता युद्ध जर करायचं असेल तर सगळे जे सक्षम सशक्त आहेत त्यांनी सैन्यात भरती झालं पाहिजे. दुसरा प्रस्ताव मांडला. हे आता घरी जाऊन वाचा तुम्हाला आठवत असेल थोडंफार, परंतु या दृष्टीने आपण काही वाचत नाही ते. पुन्हा प्रस्ताव मांडला की आता सेनेत भरती झालं पाहिजे. पुन्हा सिद्धार्थ उभा राहिला की मी नाही होत सेनेत भरती, मला तुमचा युद्धाचा प्रस्तावच मान्य नाही, मी सेनेत भरती नाही होत. तरी तोही प्रस्ताव पास झाला. सिद्धार्थाचा विरोध असतानाही प्रस्ताव पास झाला की नाही, तोही प्रस्ताव पास झाला. आता दोन्ही प्रस्ताव पास झाल्यावर जर संसदेने बहुमताने प्रस्ताव पारित केले, संसदेने बहुमताने प्रस्ताव जर पारित केले तर ते प्रस्ताव सर्वांना लागू होतात. कोणी असं म्हणू शकत नाही की हा कायदा मला लागू नाही, मी विरोध करतो. बरोबर आहे. त्याने जर त्या प्रस्तावाला नकार दिला, त्या प्रस्तावाला स्वीकारायला नकार दिला तर मग त्याला दंडित होतो. संसदेने एखादा कायदा केला आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हटलं की आम्हाला नाही मान्य, आम्ही नाही पळत, दंड होईल की होणार नाही. सिद्धार्थाने नेमकं तेच केलं. मी तुमचे निर्णय मानत नाही. सेनापती म्हणायला लागला की तुला दंड करावा लागेल आम्हाला, कारण तू प्रतिज्ञा घेतलेली आहेस, तू शपथ घेतलेली आहेस की हे प्रस्ताव मला मान्य होतील. लोकशाही आहे ही, बहुमताने प्रस्ताव पारित झाला, तुला मान्य करावं लागेल. तो म्हणे नाही मान्य करत, मला दंडित करा, मला दंडित करा. आणि मग या दंडाचा जो विचारविनिमय झाला त्याचा परिणाम शेवटी सिद्धार्थाने म्हटलं की बाबा हे सगळं जाऊ द्या, मी स्वतः होऊन हा देश सोडून चालला जातो, घर सोडून चालला जातो, मी स्वेच्छा निष्क्रमण घेतो, माझ्या परिवाराला दंडित करू नका, माझ्या परिवाराला दंडित करू नका, त्यांच्या जमिनी घेऊ नका वगैरे वगैरे. आणि मग दंड म्हणून त्याने स्वतःला दंडित केला आणि तो स्वीकारला. हा निर्णय कोणाचा होता? संसदेचा होता. सिद्धार्थाचे पिता राजा होते, परंतु जर वाचलं तर कळेल की ते लोकनिर्वाचित राजा होते. लोकांनी त्यांना राजा बनवलं, तेव्हा राजा होता. परंतु शासन कोणाचं होतं? राजाच्या पुत्राला दंड करण्याचा अधिकार कोणाला होता? संसदेला होता, म्हणजे लोकांना होता. मग राजा मोठा होता की लोक मोठे होते? राजा मोठा होता की लोक मोठे होते? तिथे त्या गणराज्यात लोक मोठे होते. आजही काही देशात राजे आहेत, परंतु जसा आपला राष्ट्रपती आहे तेवढेच त्या राज्यांचे अधिकार आहेत. इंग्लंडमध्ये राणी आहे, वाचतो आपण, वाचतो की नाही? जपानमध्ये राजा आहे की नाही? जपानमध्ये राजा आहे. भूतानमध्ये राजा आहे, भूतानमध्ये राजा आहे. जगामध्ये अनेक देश आहेत. हे राजे कुठपर्यंत कायम आहेत आजच्या जगात? जोपर्यंत लोकांची इच्छा आहे तोपर्यंत. भूतानच्या राजाने म्हटलं मी सोडून देतो, तुमचं तुम्ही पाहत बसा. लोकांनी म्हटलं राहा, आम्हाला काही अडचण आहे तुमची, फक्त आम्हीच म्हणू ते ऐका तुम्ही.
तुम्ही म्हणू ते आम्ही नाही ऐकणार, आम्ही म्हणू ते ऐका. 2008ला लोकांनी नेपाळमधली राजेशाही नष्ट केली, आज तिथे लोकशाही आहे. तर अशा लोकशाहीमध्ये राजेशाही असू शकते, परंतु त्या राजाला कोणतेही अधिकार नसतात. लोक देतील तेवढेच अधिकार आणि लोक देतील तेवढाच पगार. मग सिद्धार्थाला शिक्षा झाली, कोणी केली शिक्षा? लोकांनी. ही आहे लोकशाही. लोकशाही कशाला म्हणतात? जिथे राजा असूनही नसतो, जिथे लोक सर्वश्रेष्ठ असतात, लोक एकत्र येतात, लोक निर्णय घेतात. तो निर्णय लोकांनी पाळला नाही, जे पाळणार नाही, तो राजा असो, त्याचा मुलगा असो, कोणी असो, त्याला दंडित केलं जातं, त्याला दंडित केलं जातं. आणि अशा प्रकारे लोक स्वयं निर्णय घेतात, स्वयंशासित असतात, शासक असूनही स्वयंशासित असतात, त्याला लोकशाही म्हणतात. आणि बुद्धाच्या काळात जी लोकशाही होती तशाच प्रकारची लोकशाही आजही आहे. फरक फक्त थोडाफार एवढाच झाला भारताच्या लोकशाहीमध्ये की तेव्हा फक्त कपिलवस्तूपुरती लोकशाही सीमित होती, छोटंसं होतं, सगळे एकत्र येत होते, सगळ्यांची संसद भरत होती. आज 130 कोटीच्या वर लोकसंख्या आहे, सगळे एकत्र येऊ शकतात का? मग आपण पर्याय, बाबासाहेबांनी पर्याय काय दिला की जिथे सगळे एकत्र येऊ शकत नाहीत, जिथे सगळे एकत्र येतात त्याला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतात, त्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतात. पण जिथे सगळे एकत्र येऊ शकत नाही, आजही खेड्यात ग्रामसभा होते की नाही? खेड्यात ग्रामसभा आहे की नाही? ही जी ग्रामसभा आहे ही ती संसद आहे. कुठली? कपिलवस्तूची संसद आहे, तिला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतात. ग्रामसभेमध्ये सरपंचाला सगळं मांडावं लागतं की नाही कार्यक्रम, की यावर्षी काय केलं, पुढच्या वर्षी काय करणार आहोत, बजेट काय राहील, मांडावं लागतं की नाही? मग तिथे सगळे गावचे सगळे नागरिक एकत्र होतात, तिला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतात, तिला डायरेक्ट जी कपिलवस्तूमध्ये होती, जी आपण ग्रामसभा म्हणतो, ते शाक्य संघ म्हणत होते. एवढाच फरक आहे. परंतु वर काय आहे? वर प्रतिनिधी आहे, त्याला म्हणतात प्रातिनिधिक लोकशाही. डायरेक्ट डेमोक्रेसी आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, प्रातिनिधिक लोकशाही. मग लोकशाही, लोक आणि शाही नाही का? लोक आणि शाही या दोन गोष्टी आहेत. लोक म्हणजे लोक, आता मी लोकाचा अर्थ नंतर सांगेन तुम्हाला. लोक म्हणजे लोक, शाही म्हणजे शासन व्यवस्था. शाही म्हणजे शासन व्यवस्था. जिथे जिथे लोक शासनाला नियंत्रित करतात तिथे लोकशाही असते, आणि जिथे शासन लोकांना नियंत्रित करतं तिथे शासनशाही असते. मग आपल्या देशात लोकशाहीच्या नावावर काय सुरू आहे? जे सुरू आहे ते आहे की मंत्री आल्याबरोबर भंतेजीला उठून उभं राहत असेल, मंत्री आल्याबरोबर भंतेजी जर उठून उभे राहत असतील, आदर ठीक आहे, आदर ठीक आहे, आदर प्रत्येकाचा करावा. परंतु जो पदाने श्रेष्ठ असेल, जो प्रधाने श्रेष्ठ असेल, लोक पदाने श्रेष्ठ आहेत नाही का? मंत्र्यांनी लोकांना श्रेष्ठ मानलं पाहिजे. परंतु जेव्हा शाही प्रभावी होते तेव्हा तिथे डेमोक्रेसी समाप्त झालेली असते, असा त्याचा अर्थ होतो. आता संविधानाला आपण संविधानात लोक ही संकल्पना आलेली आहे. आम्ही भारताचे लोक इथूनच सुरुवात झालेली आहे. आता 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं आणि मग संविधानाने घोषित केलं की आम्ही भारताचे लोक आहोत. आता हे 3 शब्द समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही भारताचे लोक आहोत. जोपर्यंत हे 3 शब्द आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला भारताची लोकशाही, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही समजणार नाही. आता हे जे शब्द आले, आता 26 जानेवारी 1950 पूर्वी आपण कोण होतो? इंग्रजांचे गुलाम होतो, बरोबर आहे. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला पर्यंत आपण सर्व कोणाचे गुलाम होतो? शासन कोणाचं होतं? इंग्रजांचं होतं. मग जिथे लोक गुलाम असतात त्यांना लोक नाही म्हणत, त्यांना काय म्हणतात? त्यांना प्रजा म्हणतात. प्रजा आणि लोक या 2 संकल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत, हे समजलं पाहिजे आपल्याला.
आज आपण प्रजा आहोत की लोक आहोत? संविधान म्हणते लोक आहोत, परंतु शासक म्हणतात तुम्ही प्रजा आहात. संविधान काय म्हणते? तुम्ही लोक आहात. आणि शासन काय म्हणते? तुम्ही प्रजा आहात. हा फरक आहे, समजून घेऊ आपण. तर 15 ऑगस्ट 1947 पूर्वी या भारतातले सगळेच प्रजा होते, ब्रिटिशांची प्रजा होते. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या कालावधीत आपण कोण होतो? हां, त्या कालावधीतही, कारण संविधान 26 जानेवारीला लागू झालं ना, त्या कालावधीतही आपण प्रजा होतो, परंतु आपले शासक देशी लोक होते. याला म्हणतात नेटिव्ह शासन. फॉरेन शासन, विदेशी शासन आणि देशी शासन. तरी आपलं स्टेटस काय होतं? प्रजा होतो. आपण नेहरूला प्रधानमंत्री बनवलं होतं का? ब्रिटिशांनी त्याला सत्ता सोपवली, तो आमचा शासक झाला. परंतु आमचाच दर्जा बदलला होता का? आमचा दर्जा बदलला नव्हता. हे झालं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत. परंतु 1950 पर्यंत ज्यांना अस्पृश्य म्हटलं जात होतं, त्यांची स्थिती काय होती? एवढीच होती का? वाईट होती. म्हणजे काय होतं? बोला ना. या लोकशी संबंधित आहे, प्रजेशी संबंधित आहे. अधिकारच नाही मिळाले. आणखीन काय? हां, मी त्याला असं म्हणेन की आम्ही 2 प्रकारचे गुलाम होतो. एक तर इंग्रजांचे गुलाम होतो, सगळेच होते म्हणून या देशात राहणारे. आणि दुसरे आम्ही गुलाम होतो धर्माचे, आम्ही गुलाम होतो वर्णव्यवस्थेचे, आम्ही गुलाम होतो जाती व्यवस्थेचे. म्हणजे आमच्यावर, अस्पृश्यांवर त्या काळामध्ये 2 प्रकारची गुलामगिरी होती. मग 26 जानेवारी 1950ला आम्ही या दोन्ही गुलामगिरीतून मुक्त झालो. हे लक्षात घ्यावं लागेल की नाही आपल्याला. मग आपल्यासाठी लोक या शब्दाचं महत्त्व इतरांपेक्षा वेगळं असावं की असू नये? कारण ते फक्त स्वकीयांच्या गुलामीतून मुक्त झाले. ते प्रजा होते, ते लोक झालेत. आपण प्रजा होतो, परंतु तरीही बाकीचे प्रजा असलेल्या लोकांचेही आपण गुलाम होतो. मग आपल्याकरता या लोक या शब्दाचं, संविधान या शब्दाचं अधिक महत्त्व असायला की नको? म्हणजे आपली 2 प्रकारची गुलामगिरी होती. बरं, महिलांची स्थिती काय होती? महिलांची स्थिती काय होती? महिला पुरुषांच्या गुलाम होत्या. म्हणजे मग या समाजातील महिलांवर 3 प्रकारची गुलामगिरी होती. लक्षात येतं का ताई? या समाजातील महिला 3 प्रकारच्या गुलाम होत्या. एक तर या देशात राहतात म्हणून शासकाच्या गुलाम होत्या. 2 अस्पृश्य आहेत म्हणून धर्माच्या, वर्णाच्या, जातीच्या गुलाम होत्या. आणि स्त्री आहे म्हणून पुरुषाची गुलाम होती. लक्षात येतं का पाटीलताई? लक्षात येतं? मग आता संविधान माझ्याकरता जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला अधिक महत्त्वाचं वाटलं पाहिजे. वाटतं का तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं? महिलांना, या देशातील, या समाजातील महिलांना संविधान हे माझ्यापेक्षाही, तुम्हाला पुरुषापेक्षाही तुम्हाला अधिक महत्त्वाचं वाटलं पाहिजे. जे सवर्ण आहेत त्यांच्यापेक्षा अवर्णांना संविधान अधिक महत्त्वाचं वाटलं पाहिजे. आणि जे अवर्ण आहेत त्यांच्यापेक्षा त्या समाजातील महिलांना या संविधानाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. संविधान अधिक महत्त्वाचं वाटलं पाहिजे. कारण हे सर्व सवर्ण, अवर्ण आणि महिला सर्व आता लोक आहेत. सर्व आता कोण आहेत? लोक आहेत. आणि मग लोक म्हणजे काय याचा विचार आपण करू. आता तुमचं ते दाखवा. आता ही उद्देशिका कशी वाचायची? वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाचता येते. मी सहज माझ्या पोराशी बोलत होतो. मी वाचत होतो इम्पॉसिबल शब्द.
इम्पॉसिबल शब्द इंग्रजीमध्ये आहे इम्पॉसिबल, IMPOSSIBLE इम्पॉसिबल. हा कसा वाचायचा? इम्पॉसिबल असाच वाचतात ना सगळे लोक. परंतु एक बाई क्रिएटिव्ह होती, बाईचं डोकं चालत होतं. तिने कसा वाचला? I am possible. कसा वाचला तिने शब्द? I am possible. इम्पॉसिबलचं तिने काय केलं? पॉसिबल केलं ना. याला म्हणजे असं वाचावं लागतं. कसं वाचावं लागतं? काही गोष्टी या अशा वाचल्या तर अर्थ वेगळे होतात. बदललं की नाही? इम्पॉसिबल, सगळे जग इम्पॉसिबल वाचते, परंतु त्या एका मुलीने कसा वाचला तो शब्द? I am possible. आय वेगळा ठेवला, एम वेगळा ठेवला आणि पॉसिबल वेगळं झालं. बदलला की नाही अर्थ? म्हणजे नकारातूनही सकारात्मक अर्थ शोधता येऊ शकतात. तसंच सर्वोच्च न्यायालय या उद्देशिकेबद्दल म्हणते की या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु त्याचवेळी सर्वोच्च न्यायालय म्हणतं की या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द हा विशिष्ट अर्थाने वापरण्यात आलेला आहे. बोलीभाषेतील अर्थाने नाही, सर्वसामान्यांच्या अर्थाने नाही, तर या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द हा विशिष्ट अर्थाने वापरण्यात आलेला आहे. मग उद्देशिका वाचताना तो विशिष्ट अर्थ काय हे जाणून घ्यावं लागेल की नाही? हे समजून घ्यावं लागेल की नाही? त्याशिवाय लोकशाही समजेल का? जर या उद्देशिकेमध्ये लोकशाही गणराज्य शब्द आला असेल तर इंग्लंडला जे लोकशाही गणराज्य अभिप्रेत आहे त्या अर्थाने अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या वाचल्याने संविधानातील लोकशाही आपल्याला समजेल का? नाही समजणार. कारण जर सर्वोच्च न्यायालय म्हणतं की विशिष्ट अर्थ आहे प्रत्येक शब्दाला, तर आपण तो आता विशिष्ट अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, हेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर मला संविधान वाचायचं असेल तर मी एकदम उद्देशिका काय एकदम तशी वाचणार नाही, मी माझ्या पद्धतीने वाचेन आणि तुम्हालाही मी म्हणेन की तुम्ही अशी वाचा. समजा आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. मधले शब्द मी सोडून दिलेत कारण आज त्याचं काही मला फार महत्त्व वाटत नाही आणि म्हणून मी सोडून दिले. आता आम्ही भारताचे लोक, जर 26 जानेवारी 1950 पूर्वी भारत राष्ट्र होतं का? भारत राष्ट्र होतं का? भारत राष्ट्र नव्हतं असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि ते मान्य आहे. कारण राष्ट्र नावाची संकल्पनाच त्या अस्तित्वात नव्हती. देश होता, देश होता, देशात लोक होते, ठीक आहे, आणि परंतु राष्ट्र नावाची संकल्पना नव्हती. RSS वाले म्हणतात की आम्ही 5000 वर्ष जुने राष्ट्र आहोत, 10,000 वर्ष जुने राष्ट्र आहोत. बाबासाहेब म्हणतात की हे सगळं वायातपणा आहे, असं काही राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. आणि मग ते स्पष्टीकरण द्यायला म्हणतात सांस्कृतिक राष्ट्र आहोत, कल्चरल नॅशनलिझम म्हणतात ते. म्हणजे काय? किंवा हिंदू कुठलाही असो, तो दक्षिणेतला असला तरी मग चारही धाम फिरतो की नाही, मग ती आमची संस्कृती आहे, असे आम्ही राष्ट्र होतो. परंतु राष्ट्र म्हणजे लोक, लोकांतील फिलिंग्स, मग एक राज्य, एक राजवट, एक कायदा, असं काही होतं का या देशात? असं काही नव्हतं. त्यामुळे राष्ट्र नव्हतं. मग भारत हे राष्ट्र केव्हा झालं? 26 जानेवारी 1950ला ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी संविधानाने घोषित केलं हे राष्ट्र आहे. संविधानाने घोषित केलं की हे राष्ट्र आहे आणि या राष्ट्राचं नाव इंडिया, दॅट इज भारत आहे. या राष्ट्राचं नाव काय आहे? कलम पहिलं, इंडिया दॅट इज भारत या राष्ट्राचं नाव आहे. मग जे याला हिंदुस्थान म्हणत असतील ते संविधानाचा अनादर करतात की करत नाही? जे याला हिंदुस्थान म्हणत असतील ते काय करतात? संविधानाचा अनादर करतात की करत नाहीत? मी महागो वैद्यांना विचारत होते, काल परवा गेले विचारे,
मी त्यांना विचारलं होतं की संविधानात तर भारतच नाव आहे, हो तुम्ही हिंदुस्थान का म्हणता, मला नाही कळत भाऊ. आम्हाला भारत चालतो म्हणे, मग हिंदुस्थान का म्हणता? कुणी स्पष्टीकरण देऊ शकणार नाही, कारण आपल्या देशाचं नाव भारत आहे, हिंदुस्थान नाही. आणि मग प्रधानमंत्रीही म्हणत असेल तर तो संविधानाचा अपमान करतो. प्रधानमंत्री जर त्याला हिंदुस्थान म्हणत असेल तर तो हे ठामपणे सांगता आलं पाहिजे की नाही आपल्याला, हे बोलता आलं पाहिजे की नाही आपल्याला, हे समजलं पाहिजे की नाही आपल्याला की हे भारत हे राष्ट्रच 26 जानेवारी 1950ला अस्तित्वात आलं, त्या आधी राष्ट्रच नव्हतं, तर हिंदुस्थान आला कुठून हा शब्द? त्याचं उत्तर त्यांना देऊ द्या ना, देऊ द्या त्यांना उत्तर हिंदुस्थान म्हणणाऱ्यांना. तर मग भारत राष्ट्र आहे म्हणून मी भारतीय आहे की नाही? भारत राष्ट्रच नसतं तर मी भारतीय झालो असतो का? 1950 पूर्वी पासपोर्टवर ब्रिटिश नॅशनल लिहिलं जात होतं, आज इंडियन नॅशनल लिहिलं जातं. ही राष्ट्रीयता कोणी दिली मला? म्हणजे भारतीय म्हणून ओळख कोणी दिली मला? भारतीय म्हणून ओळख कोणी दिली मला? संविधानाने. केव्हा दिली? 26 जानेवारी 1950ला. आहे का आपली ही ओळख? आपण स्वीकारली का ही ओळख?